दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथे सविता गायकवाड यांची शेती असून बाजूला एका इसमाने अवैध वीटभट्टी व्यवसाय सुरू केल्याचा आरोप सविता गायकवाड यांच्याकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित इसमाने सविता गायकवाड यांच्या हद्दीत मोठे खड्डे खोदून त्यातील गौण खनिज वापरले, तसेच सोलार व पाईपलाईन टाकल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. मी सविता रघुनाथ गायकवाड, राहणार रवळगाव. येथे माझी शेतजमीन आहे. गट नंबर आहे 49. तिथे वीटभट्टीसाठी राजू रोकडे यांनी मुरुम वगैरे काढून त्याच्या वीटभट्टीला वापरलेला आहे आणि माझी कुठलीही परमिशन न घेता किंवा मला कुठलंही विचार न घेता त्यांनी डायरेक्ट खूप मोठे मोठे खड्डे खणले. माझ्या याच्यामध्ये त्यांनी वीटभट्टी उभारलेली आहे शेजारी आणि माझ्या जमिनीमध्ये त्यांनी सोलर पाईपलाईन वगैरे सगळं त्यांनी टाकलंय. कोणत्याही प्रकारचं मला विचारणा केली नाही. तर योग्य तो निर्णय मला साहेबांनी द्यावा. हो, तहसीलदार साहेबांकडे तक्रार केलेली आहे. गट विकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सगळ्यांकडे मी अर्ज दिले आहे. ग्रामपंचायतीला पण अर्ज दिलाय आणि आमचं क्षेत्र हे पेशामध्ये आहे. माझी अपेक्षा आहे की मला योग्य तो त्यांनी निर्णय द्यावा आणि योग्य तो न्याय मिळावा. तर या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून रवळगाव ग्रामपंचायत येथे पेसा कायदा लागू असूनही व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामसभेची परवानगी घेणं बंधनकारक असूनही संबंधित रोकडे यांनी ग्रामपंचायती व ग्रामसभेची कुठलीही परवानगी न घेता अवैध वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केलाय. दरम्यान त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना नोटीस देखील बजावणार असल्याचं रवळगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा पाटील यांनी सांगितलंय. असे असले तरी मात्र आता या इसमावर अधिकारी काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.